श्री स्वामी समर्थ फ्रेम नवीन सेवेकरी असतात, स्वामींचे नवीन सेवेकरी असतात. तर त्यांनी स्वामीसेवा ही कशी करायची आहे? तर नवीन सेवेकऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायची आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल, जी तुम्हाला अवेलेबल असेल ती वेळ ठरवून घ्यायची आहे. त्यावेळेस 3 अध्याय स्वामीचरित सारामृतचे लगातार वाचन करायचे आहे. 3 अध्याय झाल्यानंतर तारक मंत्र बोलायचा आहे आणि तारक मंत्र झाल्यानंतर 11 माळी स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला 11 माळी शक्य नसेल किंवा वेळ नसेल, ऑफिसला जायची वगैरे काही ना घाई असते, तर 1 माळ जपली तरी चालेल. स्वामींना श्रद्धा महत्त्वाची, 1 माळ जपली तरी चालेल. अशा पद्धतीने 3 अध्याय दररोज 7 दिवस असे 1 आठवड्यामध्ये तुम्ही पारायण पूर्ण करायचे आहे. पुन्हा दुसऱ्या आठवड्यात तुम्ही दुसरे पारायण सुरू करू शकता. पारायण वाचताना शक्यतो दिवा लावायचाच आहे आणि अगरबत्तीही लावायची आहे, कारण दिवा हा आपला साक्षीदार असतो आपण जे वाचन करतो. आणि पाण्याचा ग्लासही भरून ठेवायचा आहे आणि ते पाणी वाचन झाल्यानंतर सर्व घरातले जे असतील त्यांना तीर्थ म्हणून द्यायचे आहे. अशा पद्धतीने जे नवीन सेवेकरी आहे त्यांनी स्वामीचरित्राचे सारामृतचे पारायण करून आपल्या स्वामी भक्तीची सुरुवात करायची आहे. स्वामींना दर गुरुवारी शक्यतो नैवेद्य दाखवायचा आहे. दररोज दाखवला तरी काही चिंता नाही आणि दर गुरुवारी दाखवला तरी चालेल. 1 फळ दाखवले तरी चालेल. मनामध्ये श्रद्धा महत्त्वाची. श्री स्वामी समर्थ. गुरुवारी शक्यतो स्त्रियांनी केस धुऊ नये. पिवळे वस्त्र, पिवळी साडी, पिवळा ड्रेस घालणे तर खूपच चांगले आहे. दर गुरुवारी पिवळा ड्रेस, पिवळी साडी तुम्ही घालू शकता, कारण गुरूंना पिवळा कलर खूप आवडीचा आहे. श्री स्वामी समर्थ.